मुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति 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 शांति। हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। प्रश्नोपनिषदाला आपण आज प्रारंभ करतो आहोत. त्याची प्रार्थना वेगळी आहे, उद्यापासून ती घेऊया. हो, अथर्वशीर्षाची सुरुवातीची प्रार्थना आहे ती. अथर्व वेदामधलं हे उपनिषद आहे. एक प्रकारानं ज्याला हल्लीच्या परिभाषेमध्ये आपण प्रबंध लेखन म्हणावं तशा स्वरूपाची मांडणी ही या उपनिषदानं आलेली आहे. विवेचन किंवा विवरणात्मक भाग या उपनिषदामध्ये आलेला आहे. आणि काही अभ्यासकांचं म्हणणं अशाही अंगानं आहे की जणू काही हे उपनिषद मुंडक उपनिषदावरती भाष्य करतं. कारण शेवटच्या दुसऱ्या 5व्या प्रश्नामध्ये ओंकाराचा समग्र विचार आलेला आहे. त्या अनुषंगानं तो विचार येतो. पार्श्वभूमी या उपनिषदाची अशी आहे की पिप्पलाद ऋषी होते आणि वेगवेगळ्या भागामधले 6 अभ्यासू शिष्य हे त्यांच्याकडे येतात. शिष्यांच्या मनामध्ये मुळात ज्ञानाची एक थोडीशी बैठक आहे अभ्यासाची, आणि त्याला जोडून जिज्ञासाही आहे. त्या जिज्ञासेला अनुलक्षून तत्त्वज्ञान आणि आपल्या बौद्धिक शंका ज्या काही आहेत त्या तत्त्वज्ञान समजून घ्यावं आणि आपल्या असलेल्या बौद्धिक शंकांचं निरसन करावं, या अनुषंगानं हे 6ही जण आपले प्रश्न घेऊन ऋषींच्याकडे आलेले आहेत. आणि प्रश्नामध्ये जी सामान्यतः आपल्या प्रत्येकाची धारणा असते तीच धारणा त्यांची आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी हे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. कात्याचा मुलगा कबंधी म्हणून आहे, त्यानं पहिला प्रश्न उपस्थित केलेला आहे की हे जगत निर्मिती कशी झालेली आहे, हे सगळे प्राणी कोणापासून निर्माण होतात. दुसरा जो आहे तो विदर्भामधला भार्गव आहे. त्यानं प्रश्न उपस्थित केला की या शरीराच्या कोणत्या शक्ती शरीराला धारण करतात आणि त्याचं प्रकाशन करतात, किंवा कोणती शक्ती या देहातली जास्त प्रबळ आहे. तिसरा प्रश्न जो आहे तो अश्वलाचा पुत्र कौसल्य. अश्वलाचा पुत्र कौसल्य त्यानं प्राणाचा विचार प्रश्न उपस्थित केलेला आहे की प्राण कशापासून उत्पन्न होतो, शरीरामध्ये तो कसा येतो, कसा राहतो, किंवा शरीरामधनं तो निघून कसा जातो, आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये आमच्यामधली धारणा जी आहे ती कशा रीतीनं कार्यरत राहते, आध्यात्मिक असेल किंवा दृश्याच्या अनुषंगानं असेल. चौथा प्रश्न जो आहे तो सूर्यवंशामधल्या गार्ग्यानं विचारलेला आहे. त्याचं म्हणणं असं आहे की आमची कोणती इंद्रिय ही शरीरामध्ये झोप घेतात, कोणती इंद्रिय जागी असतात, कोण स्वप्न बघतो, सुख किंवा दुःख आम्हाला कसं येतं किंवा ते कोण पाहत असतं, हा विचार त्याच्या प्रश्नामध्ये आहे. आणि 5वा प्रश्न जो आहे तो शिबीचा मुलगा सत्यकाम, म्हणजे जो प्रश्न उपस्थित करतो की अंतकाळापर्यंत ओंकाराचं समग्र ध्यान जो करतो तो त्या ध्यानानं कुठे जातो, त्याची अवस्था काय आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे भरद्वाज पुत्र सुकेशा. त्यानं प्रश्न उपस्थित केलेला आहे की 16 कलांनी युक्त असलेला पुरुष कोण आहे आणि तो कसा आम्हाला अनुभवता येतो.
म्हणजे जगाच्या निर्मितीपासून ह्या जगामध्ये मी वावरत असताना कसा वावरतो आहे आणि उद्याला मी कुठे जातो आहे किंवा मला काय अनुभवायला येतं आहे, मी काय अनुभवायचं आहे, हा जीवनाचा दृष्टिकोन मांडणारं हे उपनिषद आहे. म्हणून एका बाजूनी ह्या उपनिषदामध्ये जीवनाच्या समग्रतेचा विचार आलेला आहे. ओंकाराच्या साधनेवरती या उपनिषदानं प्रकाश टाकलेला आहे. बरंचसं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी होतं. ज्याला आपण आत्मा आत्मा म्हणतो, तो आमच्या हृदयस्थ आहे असं म्हणतो, त्या आत्म्याचं स्वरूप ह्या उपनिषदानं आमच्या समोर उलगडलेलं आहे, थोडंसं अधिक सोपं केलेलं आहे. आणि चौथं वैशिष्ट्य या उपनिषदाचं असं आहे की हे सहाही प्रश्न ज्या वेळेला कात्यायने पिप्पलाद ऋषींना विचारले गेले, त्यावेळेला ऋषींनी त्यांना असं म्हटलेलं आहे, तुम्ही 1 वर्षभर इथे थांबा आणि मग मला पुन्हा प्रश्न विचारा. मला जर त्याचं उत्तर माहीत असेल तरच मी ते देईन. म्हणजे गुरूंची भूमिका अशी आहे की मला प्रश्न विचारणारा माझ्या समोरचा जिज्ञासू हा खरोखरच जिज्ञासेनं प्रश्न विचारतो आहे का. म्हणजे त्याच्या ठिकाणची असलेली जी श्रद्धा, त्याच्या ठिकाणचं असलेलं जिज्ञासेचं भाग, त्याच्यातलं आत्मसंयमन, शुचिता, वेट अँड वॉच, हे जसं आपण नित्याच्या जीवनामध्ये बघतो. काही वेळेला आपल्याला असं म्हटलं जातं किंवा साईबाबांच्या संदर्भामध्ये तो शब्द वापरतो, श्रद्धा आणि सबुरी. अनेक गोष्टी जीवनामध्ये अशा असतात की आपण त्या ॲट रँडम करण्याचा, व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण काही वेळेला तुम्ही सबुरीनं जर राहिलात तर त्याचे रिझल्ट्स अधिक चांगले आणि वेगळ्या पद्धतीनं अनुभवाला येतात. म्हणून इथे गुरुजींनी वर्षभर त्यांना थांबायला सांगताना एक प्रकारानं त्या आश्रमवासीय जीवनामध्ये ते शिष्य राहावेत, त्यांचं आत्मसंयमन, त्यांचं तपाचरण त्या वातावरणामध्ये व्हावं आणि मग ती एक बैठक त्यांची तयार जेवढी होईल तेवढं त्यांचं आकलन अधिक चांगलं राहील. आणि मला माहीत असेल तर तुम्ही माझ्याकडे आलेला आहात याचा अर्थ मी सर्व ज्ञान संपन्न आहे असं होत नाही. म्हणून प्रत्येक गुरु हा नेहमी अशीच भूमिका घेतो की ठीक आहे, आपण ज्ञान बघूया, मला कळतं, ही भूमिका गुरूंच्या ठिकाणी नाही. आणि तो विभाग या उपनिषदानं आमच्या समोर ठेवलेला आहे. या उपनिषदाचा शांतीपाठ हा अथर्वशीर्षामधल्याच प्रारंभाचा भाग त्या ठिकाणी आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्ये माक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांतिः शांतिः शांतिः. ओम भद्रं कर्णेभिः. आम्ही आमच्या कानांनी नेहमी मंगल ऐकावं, चांगलंच ऐकावं. शृणुयाम देवाः भद्रं पश्ये माक्षभिर्यजत्राः. आम्ही आमच्या डोळ्यांनी जे मंगल आहे, चांगलं आहे, तेच आम्ही बघावं. स्थिरैरंगैः स्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम. आमच्या वाट्याला आलेल्या संपूर्ण जीवनाचा, आयुष्याचा दृढ आणि बलवान शरीराच्या अनुषंगानं तुमचं स्तुती गायन करण्यासाठी विनियोग व्हावा. म्हणजे माझा देह हा चांगल्या कार्यामध्येच राहावा, माझी इंद्रिय चांगलंच कार्य करणारी असावीत. आणि मग स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः. श्रेष्ठ इंद्रदेवानं आमचं कल्याण करावं. स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. त्याचबरोबर
हा विश्ववेद जो आहे किंवा स्वस्ती नस्तार्क्ष्यो अरिष्ट नेमी स्वस्ती नो बृहस्पतीर दधातु, म्हणजे या बाकीच्या ज्या देवता आहेत, सूर्य आहे, काल आपण विचार केला त्याप्रमाणे वायुदेव आहे, आणि आमच्या आध्यात्मिक संपदेचं रक्षण करणारा बृहस्पती आहेत, यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. म्हणजे ज्यांच्या आशीर्वादानं आम्हाला पुढे जाता येईल, हा भाव या ठिकाणी आहे. म्हणून एक प्रकारानं ही प्रार्थना आपल्या शरीर मनबुद्धीला एका विशिष्ट चिंतनाच्या अनुषंगानं स्थिर करते, त्या ठिकाणी ती एकाग्र करते. आणि 3 वेळेला शांती म्हणजेच आमच्या त्रिविध तापांमधल्या असलेल्या एकूणच भूमिकेचा विचार आहे. 3ही ठिकाणी आम्ही शांत जेवढे राहू तेवढे आम्ही या चिंतनाला अधिक एकाग्र होऊ, आणि त्याच्यातून आम्हाला प्राप्त होणारा जो आनंद आहे तो आनंद आम्हाला त्या ठिकाणी येईल. म्हणून पहिला मंत्र या ठिकाणी आहे, ओम सुकेशाच भारद्वाजः शैंबश्च सत्यकामाः सौर्यार्यणिश्च गार्ग्याः कौसल्याश्च अश्वलायनो भार्गवो वैदर्भीः कबन्धीः कात्यायनास्ते हैते ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठः परं ब्रह्मान्वेषमाणा एष अवै तत्सर्वं वक्ष इति तेह समित्पाणयो भगवन्तं पिप्पलाद मुनयः उपसन्नाः. पिप्पलाद मुनींच्या समोर हे जे 6 शिष्य आहेत, भारद्वाजाचा पुत्र सुकेशा, शिबीचा पुत्र सत्यकाम, सूर्यवंशातला गार्ग्य, अश्वलायनाचा पुत्र कौसल्य, विदर्भाचा भार्गव आणि कात्याचा पुत्र कबंदी, हे 6ही जण कसे आहेत त्यांची 3 विशेषणं इथे ऋषींनी मांडलेली आहेत. ब्रह्मपरा ब्रह्मनिष्ठा परम ब्रह्मान्वेषणा, त्यांच्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठा आहे, ब्रह्मपरायणता आहे, आणि ब्रह्मान्वेषमाणा म्हणजे परब्रह्म चिंतनाची ओढ किंवा तळमळ आहे. आणि असे हे 6ही जण भगवान पिप्पलादांच्याकडे जे आले ते कसे आले, समित्पाणयो, समिधा घेऊन ते आलेले आहेत. रिकाम्या हाताने कुठेही कोणत्याही सत्पुरुषाकडे, देवाकडे किंवा अशा रीतीच्या ऋषितुल्य महानुभावांच्याकडे आपण जाऊ नये. काही ना काहीतरी आपण तिथे घेऊन जावं. आश्रम कालखंडामधला, ऋषींच्या कालखंडामधला हा प्रसंग आहे. म्हणून ऋषींच्याकडे जात असताना, त्यांच्या पर्णकुटीमध्ये जात असताना शिष्याची भावना ही नेहमीच समिधा घेऊन जाण्याची असायची. समिधा 2 अंगात तिथे काम करतात. एक तर गुरूंच्या जे यज्ञकार्य चालू असतं त्या यज्ञामध्ये त्या समिधा वापरल्या जाव्यात, त्याच्यासाठी मी माझं योगदान देतो, हा भाव त्या ठिकाणी आहे. आणि दुसरा असा, समिधा हा यज्ञासाठी वापरल्या जातात. यज्ञ हे मंगल कार्य आहे, पवित्र कार्य आहे. मीही तुमच्याकडे जो येतो आहे किंवा आलेलो आहे तो एका पवित्र मंगल भावनेनं आलेलो आहे. आणि समिधा यज्ञामध्ये समर्पित होतात. तसं तुमच्याकडून ज्ञान ग्रहण करत असताना मीही तुम्हाला समर्पित होतो आहे. तो भाव माझ्या मनामध्ये आहे. मी माझं स्वतःचं काही ठेवत नाही आहे. तुम्ही जे जे मला ज्ञानाच्या अंगानं देणार आहात ते ते ग्रहण करणारा भाव हा माझा त्या ठिकाणी आहे. इथे संस्कृतच्या अंगानं जाणारी जी एक 4 वैशिष्ट्ये आहेत त्यातल्या 4थ्या वैशिष्ट्याचा विचार उपनिषदकारांनी आपल्या समोर केलेला आहे.
एखादा विचार मांडत असताना संस्कृतच्या अंगामध्ये काही वेळेला स्तुतीचा विचार केला जातो. स्तुतीच्या माध्यमातून जीवनमूल्यांचा गौरव ज्याला म्हणता येईल, चांगलेपणा येईल, तो मांडला जातो. दुसरा भाग तिथे असा येतो की जे असत्य आहे, अयोग्य आहे, त्याची निंदा केली जाते. ते त्याज्य आहे हा ठामपणानं विचार मांडला जातो. आणि तिसरा भाग म्हणजे जे ध्येय मला साध्य करायचं आहे, तिथे महानुभावांपर्यंत जात. अशा रीतीचे कोण महानुभाव या मार्गावरनं गेलेले आहेत, त्यांचा इतिहास जाणत मी पुढे जाणं हा भाव येतो. आणि चौथा भाग म्हणजे कथेच्या अंगानं जाणारा, पुराणांमधल्या स्वरूपाच्या अंगानं जाणारा की कोणे एके काळी, असं म्हणत पुढे ती कथा सुरू होते. इथे त्या अनुषंगानं ऋषींनी हा विचार केलेला आहे की अशा रीतीनं कोणे एकेकाळी हे 6 जण या पिप्पलाद ऋषींच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे साधक कसे आहेत, तर त्यांनी पुन्हा मुळात स्वतःची काही एक साधना अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्या साधनेला अनुलक्षून त्यांच्यासमोर जीवनाला जाणून घेणारी एक उत्कटता तयार झालेली आहे. म्हणून जीवनाला जाणून घेणारी उत्कटता त्या ठिकाणी आहे. पूर्णत्वानं ते त्या जीवनाशी संबंधित आहेत. परिचयाचा भाग आहे. अगदीच कोणी नवीन आहे असं नाही. काहीतरी पार्श्वभूमी ही त्याच्या समोर आहे. आणि सिद्ध पुरुषांच्या जवळ, ज्ञानवंतांच्या जवळ जात आपण हे आत्मसात करावं, हा समर्पणाचा भाव त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून इथे हे 3 शब्द आलेले आहेत: ब्रह्मपरा, ब्रह्मनिष्ठा आणि ब्रह्मेन्वेषण. ब्रह्मपरा म्हणजेच ब्रह्माच्या अनुषंगानं परायण होणारी भावना. मला ते पूर्णपणानं परायण व्हायचं आहे, मला ते आत्मसात करायचं आहे. एखाद्या ग्रंथाला अनुलक्षण आपण म्हणतो की मी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, मी गाथेचं पारायण केलं. पारायण केलं याचा अर्थ मी पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत केवळ वाचन केलं असं नाही. पारायण करणं म्हणजे त्या विषयाचा अनुषंगानं मी स्वतःला परायण करणं आहे, ते माझ्यामध्ये पूर्णपणानं आत्मसात करणं आहे. म्हणून ब्रह्मपरा म्हणजे ब्रह्माच्या अनुषंगानं परायण होण्याचा असलेला आपला प्रयत्न, ती आपल्यामध्ये असलेली जिज्ञासा. आणि त्या जिज्ञासेला आवश्यकता कुठली आहे? ब्रह्मनिष्ठा. म्हणजे माझ्यामध्ये केवळ ती वेळ जात नाही म्हणून मी आलो आणि काहीतरी ऐकलं असं नाही आहे. मला ते निष्ठापूर्वक समजून घ्यायचं आहे. मला त्याच्यामधून माझ्या जीवनामधल्या आनंदाचा मला विचार करायचा आहे किंवा मला माझा आनंद प्राप्त करायचा आहे. आणि तिसरा शब्द ब्रह्म अन्वेषण. अन्वेषण वृत्ती म्हणजे समजून घेणारी वृत्ती. आपल्यामधली तो विषय आत्मसात करण्याची असलेली तळमळ. ज्या वेळेला एखाद्या परीक्षेला मी बसतो, त्यावेळेला ती परीक्षा जेवढी जास्त जवळ येत जाते तसतसं माझ्यामध्ये बाकीच्या अनेक गोष्टी मी बाजूला करत जातो आणि केवळ त्या एका अभ्यासावरतीच माझं कॉन्सन्ट्रेशन करतो. का? तर ही परीक्षा मी एवढ्या मार्कांपर्यंत उत्तीर्ण झालो तर मला पुढले हे बेनिफिट्स आहेत, हे प्राप्तव्य माझं आहे. त्या एका अनुषंगानं तळमळीमधून मी त्या अभ्यासावरती स्वतःला पूर्णपणानं झोकून देतो. म्हणून ती तळमळ जी आहे, त्या तळमळीचा भाव ब्रह्मान्वेषमाणा या ठिकाणी येतो. म्हणजे हे शिष्य लौकिक जीवनामध्येही वावरलेले आहेत आणि लौकिक जीवनामध्ये वावरतानाच त्यांनी अध्यात्माच्या अनुषंगानंही आपली एक उपासना साधना केलेली आहे, करता आहेत. आणि त्यातून पुढे जाण्याचा सात्विक भाव हा त्यांच्यामध्ये आहे.
मग त्या सात्विक भावासाठी त्यांना काय जाणवलं की मला माझ्यामधल्या आंतरिक विकासाला जास्त लक्ष केंद्रित करायला हवं आणि तो आंतरिक विकास मी कोणाच्या तरी जावं आणि त्याच्याकडून प्राप्त करून घ्यावं हा भाव या ठिकाणी आहे. आणि म्हणून ही विद्या जाणून घेण्याच्या तळमळीमधनं हे आलेले आहेत. आणि कसे आले? समित पाणयो, हातामध्ये समिधा घेऊन ते आलेले आहेत. बऱ्याच उपनिषदांच्या अभ्यासामध्ये समित पाणीचा अर्थ समिधा असाच घेतलेला आहे. विद्यानंदांनी मात्र तिथे पाणी शब्द वापरलेला आहे, समिधा आणि पाणी. पण खरा विचार केला त्यांच्याविषयीचा नितांत आदर ठेवून, संस्कृतमध्ये पाणी शब्द पाण्याच्या अनुषंगाने येत नाही. तिथे आपाहा येतं किंवा जल येतं. त्यामुळे त्यांची भूमिका काय, मलाही मी ते वाचलं व्यवस्थित, पण माझ्या ती लक्षात नाही आली. म्हटलं तर ह्या 6 जणांच्या समस्या त्यांच्या अनुषंगानं आलेल्या आहेत. त्यांना जाणवलं की मला हे विचारायचं आहे म्हणून ते आलेले आहेत. पण जरी त्यांच्या शंका असल्या, त्यांचे प्रश्न असले, तरीसुद्धा ते प्रश्न अप्रत्यक्षपणानं वैश्विक स्वरूपामधले प्रश्न आहेत. अनेकांची भावना अशी असते, ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, पण मी कसं विचारू हा एक भाव अनेक वेळेला अनेकांच्या समोर येतो. पण जे दुसऱ्याने कोणी विचारला त्याच स्वरूपाचा प्रश्न, अरे माझ्या मनातला प्रश्न यानं विचारला, मला माझं उत्तर मिळालं. तसं इथे ह्या समस्या त्यांच्या ठिकाणी निर्माण झाल्या, पण एक प्रकारानं त्याला वैश्विक स्वरूप आलं आणि म्हणून ते उपनिषदाच्या रूपानं या जीवनाला, या जगाला, या दृश्याला आणि परमात्मा तत्वाला जाणून घेणारी एक भूमिका ही आपल्याला सगळ्यांना तिथे आली. आता इथे हे ऋषींच्या समोर आल्यानंतर आणि ऋषींच्या समोर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर ऋषींनी त्यांना जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर असं आहे की आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, तेव्हा आम्ही ते प्रश्न विचारू का, हा पहिला भाव पहिल्या मंत्रामध्ये आपल्या समोर येतो. आता आम्ही प्रश्न विचारू का असं म्हटल्यानंतर दुसऱ्या मंत्रामध्ये ऋषींनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. तान् स ऋषिर उवाच भूय एव तपसा ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरं संवस्थ यथा कामं प्रश्नान् पृच्छत यदि विज्ञास्यामः सर्वहवो वक्ष्याम इति. तांस ऋषिर उवाच, ऋषींना त्यांनी ज्या वेळेला असं म्हटलं त्यावेळेला ऋषी त्यांना असं म्हणाले, भूय एव तपसः, तुम्ही या ठिकाणी तपस्च्या अनुषंगानं ब्रह्मचर्येण श्रद्धया संवत्सरम, तपश्चर्यापूर्वक जीवनाला एक ज्याला आपण शिस्त म्हणावी, संयम म्हणावा, नियमन म्हणावं, अशा संयमित वृत्तीनं संवत्सर म्हणजे 1 वर्षभर 12 महिने तुम्ही या ठिकाणी तपस्येच्या वृत्तीनं, त्याचबरोबर ब्रह्मचर्याच्या भूमिकेमधून आणि श्रद्धेनं इथे राहा. म्हणजे आम्हाला एखादी गोष्ट जर आत्मसात करायची असेल तर त्यासाठी आपल्यामध्ये तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा यांचा समन्वय आम्हाला साधता आला पाहिजे. ज्या वेळेला हा आपण संबंध निर्माण करू तेव्हाच जे मला आत्मसात करायचं आहे त्याला एक क्वालिफिकेशन म्हणा, एक योग्यता म्हणा, ही माझ्यामध्ये येते. आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये
या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वेदांताचा अभ्यास मला करायचा आहे, तो आत्म्याचा विचार मला समजून घ्यायचा आहे, माझ्यामध्ये त्या आत्मतत्वाला अनुभवायचं आहे, तेव्हा तिथे माझ्यात संयमनाची, तपाचरणाची, सहनशीलतेची, संयमाची भूमिका आवश्यक आहे. आणि म्हणून इथे आश्रमामध्ये तुम्ही 1 वर्षभर राहा, याचा अर्थ आश्रमाचं जीवन हे माझ्या गृहस्थाश्रमी जीवनासारखं नाही. गृहस्थाश्रमी जीवनामध्ये, घरामध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये वावरत असताना आपण अनेक गोष्टी भोगाच्या अंगानं बघतो. हे मला आवडतं आहे, ते मला हवं आहे, आत्ताला याची आवश्यकता आहे, अशा अंगानं आपण त्याच्याकडे जातो. पण आश्रमीय जीवनामध्ये एक प्रकारची पहाटेपासून रात्रीपर्यंत एक शिस्त ज्याला म्हणावी, ती पूर्ण शिस्त तिथे आहे. 12 वर्ष उपनयन संस्कारानंतर मुलगा गुरुगृही जात होता आणि राहत होता आणि तिथे तो त्या ठिकाणी अध्ययन करत होता. त्या अध्ययनामध्ये त्याच्या जीवनाला एक चांगली शिस्त लागावी असाही भाग असायचा. त्याचं शरीर सुदृढ व्हावं हाही भाग शरीर संपदेचा असायचा. जे ज्ञान तो ग्रहण करणार आहे त्या ज्ञानाचीही व्यवस्था तिथे असायची. आणि समूहाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा त्या ठिकाणी सांगितल्या जायच्या. त्याच्यामुळे तो सेवेचा विचारही त्याच्यामध्ये दृढ व्हायचा. म्हणून तो मुलगा आश्रमातून बाहेर आल्यानंतर गृहस्थ जीवनामध्ये वावरताना एक प्रकारचं परिपूर्ण व्यक्तिमत्व घेऊन उभा राहतो. आज आमचा अभ्यास करताना मुलांची सवय काय आहे? कुठेतरी टी व्ही लावलेला आहे, नाही तर मोबाईल समोर ठेवलेला आहे आणि इकडे तो अभ्यास करत राहतो, गणित सोडवत राहतो. आमची एकाग्रताच येणार नाही, ज्ञानाचं पूर्ण आकलनच आम्हाला होणार नाही. काही वेळेला त्या परीक्षा पद्धतीचाही तो भाग आहे. पाठ करा, तेवढेच उत्तरं लिहा, तेवढे मार्क घ्या, संपला विषय. ज्ञानाला आत्मसात करायचं असेल तर त्याला काही एका विशिष्ट चौकटीमधून, नियमांमधून आम्हाला जायचं आहे. आणि म्हणून इथे हे 3 शब्द तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा आलेली आहे. तपानं माझ्या व्यक्तिगत जीवनामधला जाड्यतेचा, तमोगुणाचा आणि रजोगुणाचा भाग मी कमी करतो. म्हणजे एक प्रकारानं ज्याला शारीरिक अनुशासन म्हणावं, ती शारीरिक अनुशासनाची भूमिका तपाचरणामध्ये येते. तपाचरणामध्ये दुसरा भाग येतो तो आहाराचा. तप करणारी माणसं आजही प्रापंचिक वातावरणामध्ये राहून काही एक विशिष्ट उपासना करणारी माणसं इतरांच्याकडे जाऊन अन्नसेवन करत नाहीत. अगदीच काही असेल तर एखादं फळ घेतील किंवा दूध घेतील, पण बाकी अन्नाला ते कुठेही स्पर्श करत नाहीत, त्यांच्या त्या उपासनेच्या शिस्तीचा भाग म्हणून. म्हणजे अन्नामधनं निर्माण होणारी जी वासना आहे, ती वासना आपल्या साधनेवरती परिणाम करू नये हा भाग आहाराच्या शुद्धीसाठी आणि आहाराच्या संयमनासाठी. म्हणजे एक प्रकारानं तपाच्या माध्यमामधून आम्ही आमचा अन्नमय कोश जो आहे तो अधिक प्युरिफाय करतो, अधिक शुद्ध करत नेतो. त्याला जोडून येतं ते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्यामध्ये मानसिक आणि बौद्धिक दोनही अंगानं आमचं दौर्बल्य जे आहे, आमच्यामधला कमकुवतपणा आहे, तोही आम्ही इथे बाजूला करतो. एक प्रकारची अनेकविध उपभोगांपासूनची असलेली जी निवृत्ती आहे, ती निवृत्ती ज्या वेळेला आपल्याला साध्य होते त्यावेळेला जे मला आत्मसात करायचं आहे तिथे मी एकाग्र होतो. तिथे माझी सगळी इंद्रिय बरोबर कार्यरत होत जातात. नैतिक आणि सदाचारी वृत्तीही त्यामधून माझी अधिक येते. म्हणून या मानसिक अनुशासनामध्ये मी माझ्यामधल्या मनाला संस्कारित करतो. माझा मनोमय कोश
मी अधिक शुद्ध करत नाही, तो प्युरिफाय होत जातो. आणि तिसरा भाग जो आहे तो श्रद्धा. ध्यानामधली माझी जी तीव्रता आहे, त्याच्यामधली असलेली निर्व्याजता आहे, ती निर्व्याजता मी या ठिकाणी निर्माण करतो. मी जर तपाचनं शरीरालाही एक शिस्त निर्माण केली, ब्रह्मचर्य व्रतानं मनालाही एक शिस्त नियंत्रण निर्माण केलं, की ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसता, साधनेला बसता, तिथे तुमच्यामधली श्रद्धा अधिक सक्षम होत जाते आणि तुमचा विज्ञानमय कोश जो आहे तो विज्ञानमय कोश अधिक उत्तम होतो. म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी या तिघांनाही तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा यांच्यामधून आपण सशक्त करतो, अधिक क्रियाशील करतो. आणि हे तिघही ज्या वेळेला क्रियाशील होतात, उत्तम होतात, तेव्हाच तुमच्या आत्मविकसनाचा, आत्म्याच्या अनुषंगानं असलेला चिंतनाचा भाग हा तुमच्या समोर येतो. म्हणून काही काळासाठी मी माझ्या जीवनाला जर अशा पद्धतीची एक वातावरणाची भूमिका दिली तर आपोआप त्यामध्ये मी तयार होतो. आणि मग ते काय म्हणाले, संवस्थ यथा कामम प्रश्नान पृच्छत. वर्षभर अशा रीतीनं राहिल्यानंतरही जर तुम्हाला असं वाटलं की मी प्रश्न विचारावा, तर तुम्ही मला प्रश्न विचारा. कदाचित तुमच्या तपानं असेल, तुमच्या ब्रह्मचर्यानं असेल, त्या आश्रम वातावरणामधल्या एकूण वातावरणानं असेल, तुमच्यामध्ये अशी एक धारणा तयार होईल की जो प्रश्न घेऊन मी आलो होतो तो प्रश्न मला उत्तर मिळतं आहे, मी विचारायची आवश्यकता आता नाही. म्हणजे तो जो वेट अँड वॉच, काही वेळेला अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये, अनेक घटनांच्या बाबतीमध्ये आपल्या वैयक्तिक जीवनातही आम्ही संयमाला प्राधान्य द्यावं आणि मग त्याच्या अनुषंगानं असलेल्या निर्णयाचा आणि असलेल्या कृतीचा विचार आम्ही करावा. आणि केवळ तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटला तर विचारा असं नाही आहे. यदि विज्ञास्यामः सर्वम अहो वक्ष्याम इति. तुम्हाला एकदा गुरूंचा सहवास मिळाला की आपोआप त्या अनुषंगानं तुमच्या वृत्ती मंगल होतात, मनही निर्मल होतं आणि त्याच्यामधून जी सत्संगती होते त्याच्यातून तुमचं ज्ञानग्रहण अधिक चांगल्या रीतीनं होतं. आणि ते झाल्यानंतर तुमच्यामधली जी तळमळ आहे ती तळमळ त्या प्रश्नाला उपस्थित करते आणि मग मला जर माहीत असेल तर मी तुम्हाला सांगेन. गुरुसुद्धा या ठिकाणी असं म्हणत आहेत की मी सर्वज्ञ नाही, सगळं काही मला आत्मसात झालेलं आहे. हा ज्ञानाच्या अनुषंगानं येणारा अहंकार जो आहे हा अहंकार इथे नाही. आणि म्हणून सत्संग हा आम्हाला अशा ठिकाणी अपेक्षित आहे की तो सत्संगातून मी मला स्वतःला तयार करणं आहे. अन्यथा सत्संगाला अनेक जण जातात, ते 3 तास 2 तास त्यांना खूप छान वाटतं असंही ते म्हणतात, पण पुन्हा घरी आल्यानंतर कृतिशीलतेच्या अनुषंगानं जो भाग अपेक्षित आहे तिथे मात्र तो राहत नाही. म्हणजे एका बाजूने ऐकलं, दुसऱ्या बाजूने सोडून दिलं, अशा रीतीचा भाग अनेक वेळेला होतो. म्हणून चांगल्या वातावरणामध्ये राहून सुद्धा सगळेच जण त्या पद्धतीनं जातात असं नाही. म्हणून चिन्मयानंदांनी एका ठिकाणी उदाहरण असं दिलेलं आहे की मासळीच्या बाजारामधनं जाताना माझ्याजवळ अंगावरती मी जरी अत्तराची बाटली ओतलेली असली तरी त्या अत्तराचा वास येणार नाही. तो बाहेरचा वासच एवढा तीव्र आहे की या वासाला तो मारून टाकतो. जोपर्यंत माझ्यातली मुमुक्षुता वर येत नाही
तोपर्यंत मी खऱ्या अर्थानं हे ज्ञान ग्रहण करू शकत नाही. आणि म्हणून पुढे गुरु म्हणाले की कुठल्याही तऱ्हेनं मला जेवढं ज्ञात आहे तेवढंच मी तुमच्या समोर ठेवेन किंवा तुमच्या प्रश्नांच्या उत्तराच्या अनुषंगानं जाईन. आणि मग 12 वर्ष 12 महिने हे सगळे जण त्या ठिकाणी राहिलेले आहेत. तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा आणि गुरूंचा सत्संग त्यांनी अनुभवलेला आहे. आणि त्यानंतर कबंधीनं त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे 3ऱ्या मंत्रामध्ये. अथ कबंधी कात्यायन उपेत्त पप्रच्छ भगवन् कुतोह वा इमाः प्रजाः प्रजायन्त इति. कात्यायन कुलोत्पन्न कबंधीनं पिप्पलाद ऋषींना प्रश्न उपस्थित केलेला आहे. भगवन् इमाः प्रजाः कुतः हवा प्रजायन्त इति. ही जीवसृष्टी कशापासून उत्पन्न होते. कात्यायनानं पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आणि हा प्रश्न त्याचा पूर्णपणानं विश्वनिर्मितीच्या मुळाशी जाणारा आहे. या सृष्टीची निर्मितीची प्रक्रिया काय आहे, ही कुठून निर्माण झाली, कशा रीतीनं ती निर्माण झालेली आहे, हा पहिला प्रश्न त्यानं उपस्थित केलेला आहे. आणि त्याला अनुलक्षून 4थ्या मंत्रामध्ये ऋषींनी त्याला उत्तर दिलेलं आहे. तस्मै स होवाच प्रजाकामो वै प्रजापतिः स तपोत्तप्यत स तपस्तप्त्वा स मिथुनमुत्पादयते रयींच प्राणञ्चेत्यो मे बहुधा प्रजाः करिष्यत इति. सहा तस्मै उवाच. हे ऋषी त्याला असं म्हणाले, प्रजाकामाः स प्रजापतिः वै. प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा प्रजापतीला निर्माण झाली. मग त्यांनी काय केलं, तपा अतप्यत, तप करण्याचं निश्चित केलं. पुढे काय झालं, 6 तपाः तप्त्वा, तप केल्यानंतर 6 रयींच प्राणंच इति मिथुनम उत्पादयते. त्याने प्रकृती म्हणजे रई आणि चैतन्य म्हणजे प्राण अशी एक जोडी निर्माण केली. एतो मे बहुधा प्रजाः करिष्यतः. आणि त्यानं असा विचार केला की हे एकत्रितपणानं राहून अनेक प्रकारच्या प्रजेची निर्मिती करतील. प्राणीमात्रांच्या अनुषंगानं ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या सृष्टीच्या निर्मितीचा विचार हा प्रजापतीशी निगडीत होतो. ह्या संपूर्ण विश्वाची निर्मिती जी आहे ही निर्मिती प्रजापतीच्या अनुषंगानं होते. मग ज्याला निर्मिती करायची आहे त्याला त्या निर्मितीसाठी सुरुवातीला काहीतरी करावं लागतं. तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे म्हटल्यानंतर भाजी असेल, डाळ असेल, तांदूळ असेल, कणिक असेल, सुरुवातीला तो सगळा एकत्रितपणाचा भाग समोर येतो आणि मग एका पाठोपाठ एक गोष्टी तिथे तयार होतात आणि मग आपण म्हणतो की आपला स्वयंपाक झाला, आता जेवूया. म्हणजे जेवणाच्या प्रक्रियेसाठी आधी काहीतरी एक कृतिशीलता, पूर्वतयारी ही तिथे तयार झाली. प्रजापतीला ज्या वेळेला प्रजा उत्पन्न करण्याची इच्छा झाली त्यावेळेला त्यानं पहिल्यांदा तप केलं आणि त्या तपामधूनच त्यानं पुढे निर्मितीला प्रारंभ केला. म्हणून ह्या सृष्टीच्या अनुषंगानं
पहिल्यांदा मला जर काही करायचं असेल तर जिथे जिथे माझी निर्मिती आहे, जिथे जिथे माझी सृजनशीलता आहे, तिथे मला माझं स्वतःचं काहीतरी आचरण ज्याला म्हणतात, पार्श्वभूमी म्हणतात, ती तपाच्या माध्यमातून मला निर्माण करायची. आणि मग त्यानं असा विचार केला की दोन गोष्टी त्याच्यातून निर्माण झाल्या. एक प्रकृती म्हणजे रई. या उपनिषदामध्ये रई आणि प्राण या दोन अनुषंगानं आहे. काही ठिकाणी प्रकृती आणि पुरुष असाही विचार आलेला आहे. म्हणून प्राणाला म्हणजे चैतन्याला आणि प्रकृती म्हणजे रईला त्यानं निर्माण केलं. आणि त्यांना अशा रीतीची भावना दिली, भूमिका दिली की तुमच्यामधून तुम्ही आता पुढली प्रजा निर्माण करा, तुम्ही तुमचा वंशविस्तार करा. वेदांत नेहमी एक गोष्ट अशी घेतो की तो विचार करतो, त्या विचारसत्राला अनुलक्षून काहीतरी एक योजना तयार करतो आणि त्या योजनेमधून पुढे सृजनशीलता येते, त्याच्या स्मरणाचा भाव येतो. म्हणून वेदांतामध्ये तपस तप ह्या शब्दांच्या मध्ये एक प्रकारानं हा सगळा भाग आपल्या समोर आलेला आपल्याला दिसेल. आणि मग ही सृष्टी निर्माण होत असताना ऋषींनी त्या प्रजापतीनं एक प्रकारानं पुढचा विचार त्या ठिकाणी दिलेला आहे. मुळात विश्वाची निर्मिती जी आहे ते विज्ञानालाही अजून या विश्वाचं मूळ म्हणावं असं सापडलेलं नाही. तो शोध घेतो इतकं मागे इतकं मागे इतकं मागे, ब्रह्मांडात कुठेतरी स्फोट झाला आणि त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं वगैरे. पण विश्वाची निर्मिती ही अनादी आहे. ती शोधण्याचा कितीही प्रयत्न आत्ताच्या विज्ञानानंही करतो आहे आणि ऋषींनीही तो चिंतनाच्या माध्यमातून केला. त्यावेळेला अनादी ह्या शब्दाशीच ते आलेले आहेत. म्हणून इतर वेळेलाही आपण ऐकतो एकोहम बहुस्याम. परमात्मा स्वतः मुळात एकच आहे, एकटाच आहे. आपण अनेक व्हावं असं त्याला वाटलं, म्हणून मायेच्या आधारानं त्यानं या विश्वाची निर्मिती केली. म्हणजे तसं विचार केला तर या विश्वाच्या निर्मितीचा मूळ भाव हा प्रजापती, परमात्मा किंवा परमेश्वर या अनुषंगानं आहे. ही प्रकृती जी आहे, ही प्रकृती म्हणजे रई, ही बाह्य दृश्याशी निगडीत आहे. या दृश्यामधले सगळेच वस्तू मात्र, सगळेच प्राणी हे पूर्णपणानं बाह्य आवरणानं जे व्यापलेले आहेत, तिथे ह्या प्रकृतीचं कार्य आहे. आणि मग त्या प्रकृतीला कार्य करायला कोणीतरी हवं आहे. नुसती वस्तू इथे असून उपयोगाची नाही, त्या वस्तूला हलवणारा कोणीतरी असतो, त्या वस्तूला दुसरीकडे ठेवणारा कोणीतरी असतो. म्हणून तिथे त्या प्रेरक शक्तीचा भाग हा प्राणाच्या रूपानं कार्यान्वित झाला. म्हणून ही प्रकृती, हे विश्व आत्ताला जे मला अनुभवता येत आहे, मी जो त्याच्यामध्ये वावरतो आहे, तो त्या प्रेरक शक्तीमुळं, प्राणशक्तीमुळं, त्या चैतन्यामुळं तो वावरतो आहे. आणि हा प्राणच आपल्या प्रत्येकाला गतिमान करतो आहे. ती गतिमानता या अनुषंगानं याचा विचार या ठिकाणी आहे. आणि म्हणून पुढे 5व्या मंत्रात त्यांनी त्या रई आणि प्रकृतीच्या प्राणाच्या अनुषंगानं आम्हाला पुढे नेलं की या विश्वामध्ये मला काय दिसतं आहे. आदित्यो हवै प्राणो रईरेव चंद्रमा रईर्वा एतत् सर्वं यन्मूर्तञ्चा अमूर्तञ्च तस्मान् मूर्तिरेव रईः. आदित्या हवै प्राणः अस्ति. म्हणजे आदित्य हाच खरोखर इथे प्राण आहे. रईरेव चंद्रमा, चंद्र हाच प्रकृती किंवा रई आहे.
आणि कसे आहेत ते? यत मूर्तंच अमूर्तंच, ते साकारही आहेत पृथ्वी जल तेज आप याच्या अनुषंगानं, आणि ते आकारविरहित आकाशवायूच्या अनुषंगानंही आहेत. एतत् सर्वम रयीही, हे पंचमहाभूत, हे दृश्य विश्व हा सगळा प्रकृतीचा भाग आहे. तस्मात मूर्तीही एव रयीही, म्हणून जे दिसतात किंवा जाणले जातात मूर्तिमात्र स्वरूपामध्ये, अशा सगळ्याच वस्तू प्रकृतीशी निगडीत आहेत. हे जे विश्व आत्ता माझ्या समोर आहे, या विश्वामध्ये सूर्याच्या रूपानं प्राण कार्य करतोय. सूर्य का बरं इथे त्यांनी घेतला? तर त्याला प्राणाची भूमिका अशासाठी दिली. कालही आपण सूर्याचा विचार ईशावास्येमध्ये बघितलेला होता. प्रकाशमानता हा भाग इथे आहे. सूर्योदय झाल्यानंतर ह्या जगाचे व्यवहार सुरू होतात. म्हणजे प्राणाचं कार्य हे कशा रीतीनं कार्यान्वित होतं, ही भूमिका या ठिकाणी आहे. आणि भौतिक विज्ञानानंही प्रकृतीचा आणि प्राणाचा अनेक वेळेला विचार केलेला आहे. म्हणून इथे सूर्य हा प्राणाच्या चैतन्याच्या अनुषंगानं येतो आणि चंद्र हा जडद्रव्याच्या अनुषंगानं येतो. कारण चंद्र स्वयंप्रकाशी नाही, तो सूर्याच्या वरती अवलंबून आहे. तिथून तो प्रकाश ग्रहण करून रात्रीच्या वेळेला तो प्रकाश देतो. म्हणून हे जे दृश्य आहे आत्ताचं माझ्या समोरचं विश्व, या विश्वाचाही एक धर्म मी अनुभवतो आहे की इथला सगळाच वस्तू मात्र जड आहे. तो स्वतःहून काही करत नाही. त्याला प्राणाचा चैतन्याचा आधार जेव्हा येतो तेव्हाच तो कार्य करतो आहे. म्हणून वेदांत असं म्हणतं की जे अधिक सूक्ष्म आहे ते अधिक सखोल होत जातं आणि त्याचबरोबर ते व्यापकही होत जातं. सूर्य हा व्यापक अर्थानं ह्या विश्वाला व्यापलेला आहे. ती त्याची प्रेरक शक्ती आहे. आणि चंद्र जो आहे हा प्रकृती जगतावरती जड वस्तूंवरती त्याचं अधिपत्य आहे. आणि ते अधिपत्य असताना त्याच्या अनुषंगानं त्यांनी असं म्हटलं की रवी आणि चंद्राचं जसं नातं आहे तोच नात्याचा विचार देह आणि प्राणाच्या अनुषंगानं, प्रकृतीच्या आणि प्राणाच्या अनुषंगानं आहे. आता इथे त्यांनी साकार आणि आकाररहित किंवा प्रगट आणि अप्रगट, मूर्तम अमूर्तम या अनुषंगानं रईला विचारामध्ये घेतलेला. बाह्य विश्व हे दृश्य स्वरूपामध्ये आणि अंतर्विश्व, अंतरंग हे अदृश्य विश्वाच्या स्वरूपामध्ये आहे. तुम्ही बाहेर बघता बघताना जर सहजपणानं डोळे मिटलेत, स्वस्थ राहिलात, तर बाहेरचंच दृश्य अंतरंगामध्ये तुम्हाला प्रतिबिंबित झालेलं अनुभवाला येतं. म्हणून ओंकाराच्या साधनेतही सुरुवातीला तुमच्यासमोर सगुण स्वरूपामधला ओंकार असतो, ती प्रतिमा असते. तो करता करताना ज्या वेळेला तुम्ही अंतर्मुख होत जाता त्याच वेळेला तो ओंकाराचा भाव अंतरंगामध्ये येतो. अंतरंग मला दिसत नाही, मी अनुभवतोय. आणि दृश्य मला दिसत आहे. म्हणून इथे दृश्य आणि अदृश्य, मूर्त आणि अमूर्त या अनुषंगानं आहे. सोन्याची साखळी असताना पूर्णपणानं तिथे सोनं आहे. पण त्या साखळीला जिथे जिथे जोड दिला जातो किंवा अन्य काही त्याच्यामध्ये मिसळलं जातं तेव्हा त्याच्यामधला वेगळेपणाचा भाग फक्त आम्हाला दिसतो. बाकी सगळं ते सोनंच आहे. म्हणजेच दुवा सोन्याचाच, चेनही सोन्याची, फक्त दिसताना वेगळेपणाचा भाग आम्हाला अनुभवाला येईल. म्हणून हे बाह्य जगत किंवा दृश्य जगत जे आहे
ते आमच्या मनबुद्धीच्या अनुषंगानं आहे, माझ्या कल्पनेतून निर्माण झालेलं आहे. त्या कल्पनेव्यतिरिक्त या बाह्य जगाच्या संदर्भातला माझं आकलन, माझा विचार वेगळा नाही. म्हणून मूर्तिरेव रही. म्हणून आंतरिक जगत आणि बाह्य जगत या दोघांमध्ये या आत्म्याची आणि मनाची एक प्रकारानं क्रिया चालू आहे. आणि ह्या सूर्यचंद्रांना सुद्धा प्राणाला आणि प्रकृतीला, रईला कार्यरत ठेवणारा जर कोणी असेल तर तो प्रजापती आहे. म्हणजेच परमात्म तत्व ह्या विश्वाला जे व्यापलेलं आहे तेच परमात्म तत्व या ठिकाणी सूर्यालाही प्रकाशित करतं, कार्यरत करतं, चंद्रालाही प्रकाशित करतं, कार्य करतं, जीवाच्या देहाच्या अनुषंगानं आम्हालाही ते कार्यरत करतं. विश्वातला प्रत्येक पदार्थ हा त्याच्याशी निगडीत आहे, त्याच्याशी तो कनेक्ट आहे. त्याच्याशिवाय तो पदार्थ कोणत्याही स्वरूपाची हालचाल असेल, कार्य असेल, हे तो करू शकत नाही. आणि त्याच्यामधूनच पुढचा विचार त्यांनी दिला. घ्यायचा आहे का थांब? हां हो हो हां नाही नाही, गुण आहे. हो हो हो, ते अजून पुढे जातं. हो येतात. हां हां, ती एनर्जी, तो सोर्स, त्या अनुषंगानं ते येतं. हो असू शकत. सर्वज्ञाच्या भूमिका तो आहेच. त्याच्यातूनच आलेलं आहे. होऊ शकते. ही प्रक्रिया चालू राहणारीच प्रक्रिया. शरीरातून गेलं. ते पुढे येते, तो पुढे येतोय त्याचा. त्याने आत्म्याचा प्राणाचा विचार घेतलाय. प्राणाचा विचार आलेला आहे. प्राण म्हणजे नक्की काय हे पुढच्या प्रश्नांमध्ये येतं आहे, तेव्हा ते क्लिअर होतं जास्त.
आता आपल्याला फक्त प्राण आणि रई आणि प्राण प्राण एवढं समजून घ्यायचं या प्रश्नापासून. तुमचं शेवटचं वाक्य होतं की परमतत्वाशी प्रत्येक पदार्थ निगडीत आहे, हो तसंच तो सूर्याशी पण निगडीत आहे. हो असं. हो. सूर्य जरी स्वयंप्रकाशी असला तरी त्याला प्रकाश देण्याचं कार्य त्या परमतत्वानं केलेलं आहे. थोडक्यात आपण त्यावेळेला केलं आठवत्या सूर्यासाठी पण एक मोठा सूर्य आहे. हां तसं. ते म्हणजे हे किती आम्ही 7 एप्रिल 18 वाचलेलं. अरे बापरे. आठवत पण नाही आम्हाला. तारीख लिहिलेली आहे तेव्हा जयश्रीताई होत्या. हां. हे बघ ना, तारीख लिहिली आहे. आणि म्हणजे आता हे दोन्ही गोष्टी बनतात. प्रजापतीने जिथे रई बनवली तिथे त्याला प्राण पण बनवला. मग असं होईल का की तर समजा ही म्हणजे आपण निर्जीव वस्तू म्हणतो तर त्याला पण एखादं प्राण आहे का? आहे ना. त्याच्यामध्ये एनर्जी आहे. एनर्जी फॉर्म घेते किंवा नाही घेत, पण एनर्जी असणार. आणि हे प्रजापतीने तयार केलं का त्याच्या तपातनं निर्माण झालं. तपातून निर्माण झालं. इन्स्पायरिंग एनर्जी ज्याला आपण म्हणतो ना, तप इज इन्स्पायरिंग एनर्जी. बरोबर आहे ना? मी माझं तुम्हाला कोणतंही एखादं उत्तम काम उभं करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे काही काळ त्याच्यावरचा संपूर्ण तपाचा म्हणजेच त्याच्यावरचं सतत विचार करणं, त्याच्यासाठी असणारी आचारसंहिता स्वीकारणं, तोच नियमनाचा भाग आत्मसात करणं, हे सगळं करावं लागतं. तेव्हा त्या कार्याची एक रूपरेषा तयार होते. तप ब्रह्मचर्य श्रद्धा. प्रत्येक निर्जीव गोष्ट सुद्धा ही ऊर्ध्वगामी असते, म्हणजे तिला पुढे जायचं असतं. हो म्हणजे अगदी आपण माती दगड जरी म्हटलं तरी त्याला पण गतिशीलता प्रत्येकामध्ये आहे. गतिहीन जगामध्ये काहीच नाही. आणि ह्याची मी ना 4 वैशिष्ट्य काहीतरी सांगितली ती मला हे नाही हां. करता या उपनिषदाची. हां सुरुवातीचा त्याची स्तुती करणं, श्रद्धा, क्युरिओसिटी. पहिलं समग्र जीवनाचा विचार. दुसरं ओंकार साधना. तिसरं हृदयस्थ आत्म्याची बैठक. आणि चौथी गुरूंनी शिष्यांना थांबा म्हटलेलं आहे. म्हणजे मला प्रश्न विचारण्यापूर्वी शिष्याची श्रद्धा, संयम, तळमळ हा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि हां हां तळमळ. आणि पुन्हा गुरूंनी हे स्पष्ट केलं की मला माहीत असेल तर मी सांगतो, उत्तर देतो, मी सर्वज्ञ नाही. मी सर्वज्ञ नाही. ह्या उपनिषदातल्या गोष्टी आणि इन जनरल उपनिषदातलं काय सांगितलं इन जनरल उपनिषदांमध्ये काय सांगितलं की सत्याची स्तुतीच केलेली आहे. असत्य त्याग केलेलं प्रत्येक ठिकाणी असत्याला म्हणजे पॉइंट आउट केलं की हे असत्य आहे आणि हे सत्य आहे. आणि त्या सिद्धीपर्यंत किंवा त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी काय काय प्रयत्न करावा लागणार आणि कथ्याच्या स्वरूपात सांगितलं. असत्याचे अनेक रूप. पण त्या सत्याची परत स्तुती केली गेली आहे उपनिषदामध्ये. असं ते चार गोष्टी ज्या त्याबद्दलच बोलतो. हे तुम्ही छान सांगितलं. आपण जनरली ओम शांती शांती म्हणतो, अधिदैविक आध्यात्मिक अधिपती. पण इथे प्रार्थना केल्यानंतर शांत राहिलो तरच मग अभ्यास चांगला होतो. अभ्यास होतो. That was a very nice thing. म्हणजे सुरुवातीची प्रार्थना आणि नंतरची प्रार्थना ही यासाठीच आहे की सुरुवातीची प्रार्थना करत असताना मी आता जे काही अध्ययन करणार आहे
तिथे मी माझी मनोवृत्ती स्थिर करतो आहे. मनाला मी ते वळण देतो आहे की आता तुला हा अभ्यास करायचा आहे. म्हणजे बाकीची व्यवधानं जी आहेत ती मनामधनं मी बाजूला करतो आहे. आणि संपल्यानंतरही तो विचार येतो प्रार्थनेचा, ओंकाराचा. त्यामध्ये मी जे आत्मसात केलं ते मनामध्ये स्थिर राहावं. पुन्हा मी प्रपंचाकडे जाताना त्याचं विस्मरण होऊ नये. म्हणून पहिली प्रार्थना आणि शेवटच्या प्रार्थनेच्या मध्ये माझं आत्ताचं अभ्यास किंवा चिंतन फेविकॉलसारखं मी फिक्स करणं. फाईल ओपन आणि क्लोज करतो आपण क्लोज करताना रिफ्रेश सेव्ह करायचं. एक वेदांताचं त्यांनी एक हे दिलंय की हे जे युनिवर्स आहे ते एक दृश्य रूप घेतं, म्हणजे मॅनिफेस्टेशन आहे. पण मॅनिफेस्टेशन असलं तरी ते एक प्रोजेक्शन आहे. ओके, इट इज नॉट अ क्रिएशन लाईक अ पॉटर मेक्स अ पॉट. म्हणजे एखाद्या कुंभाराने भांडं भांड बनवावं तसं काही भांड बनवलेलं नाहीये. सो कुंभाराचंच स्वरूप प्रोजेक्ट झालेलं आहे. So universe is projected from Prajapati and again it is withdrawn back into him. So आपण म्हणतो ना ब्रह्मांड निर्मिती होते आणि लय पण पावते. होते. So त्याच्यामधनंच येतं आणि त्याच्यामध्येच झालं. Prajapati just contemplates and from that contemplation a pair, रई आणि सूर्य, रई आणि प्राण are projected from himself. So त्याच्यामधूनच ते दोन projections तयार होतात. So thank you so much. हो पण मग हे शिवशक्ती म्हणायचं हो येते ना काय म्हणजे शिवाय शिवश प्रकृती पुरुष शिवशक्ती दृश्य, अदृश्य, 24-25 तत्व सांगितले त्यांची मूर्त, निर्मिती जी अमूर्त, सांगितली. हे सगळं त्याला सिर्फ वो नाम अलग अलग है. ना हाँ, मतलब डिस्क्रिप्शन है, डिस्क्रिप्शन है, फॉर्म एंड फॉर्मलेस. वाक्य आहे हा. की मानवाचे मूळ चैतन्य आत्मा हा देखील सूर्याचाच अंश भाग आहे. हो म्हणजे आपण आता जे बोललो की हो. सूर्याला पण चैतन्य एक सूर्य सूर्यच आहे, कारण प्रकाश आहे ना, दोन्ही प्रकाश. दोघंही प्रकाश आहे. पण प्रकाश ऊर्जा या दोन्ही दृष्टीने तो म्हणजे चैतन्य आत्मा सूर्य हे सगळं सगळं एकाच ह्या लाईनीमध्ये